रामकृष्ण हरी मंडळी, आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला आपलं ध्येय साध्य करण्यासाठी मार्गदर्शन करतात. आणि आपलं ध्येय काय आहे तर या जीवन मृत्यूच्या चक्रातून आपली सुटका करून घेणं हेच आपलं ध्येय आहे. आणि त्यासाठी आपण कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे हेच जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगातून सांग. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही, वंदू चरण रज सेवू उष्टावळी, पूर्वकर्मा होळी करोनिया, अमुप हे गाठी बांधू भांडवल, अनाथा विठ्ठल आम्हा जोगा, अवघे होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या, जन्म मरणाच्या खुंटतील खेपा, होईल हा सोपा सिद्धपंथ, तुका म्हणे घालू जीवपणा, जाऊ त्या माहेरा निजाचिया, वंदू चरण रज सेवू उष्टावळी, पूर्वकर्मा होळी करोनिया. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की जे संत पुढे गेले आपण त्यांचा शोध घेत ते ज्या मार्गावर चालले त्याच मार्गावर जाऊ. तिथे गेल्यानंतर त्या संतांचे दर्शन होईल आणि त्या संतांच्या चरणावर आपण नतमस्तक होऊ. असे केल्याने आपण जे पूर्वकर्मी जे काही कर्म केलेले होते त्या कर्माची होळी होऊन आपले पूर्वकर्म नष्ट होतील. आणि महाराज म्हणतात की सर्व लाभ फक्त एका या विठ्ठलाच्या चिंतनाने होतात. त्यामुळे नामसंकीर्तन करणे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. जन्म मरणाच्या खेपा एकदा का आपल्या सुटल्या की आपण मुक्त होऊ. तुकाराम महाराज म्हणतात की या संतांच्या मागे जाणं हेच आपलं हितचिंतन आहे. रामकृष्ण.